आदेश हॉटेलच्या बाहेरून विनिताला फोन लावत होता, पण विनिताने आदेशचा नंबर ब्लॉक केल्यामुळे त्याचा कॉल लागत नव्हता. मग काही विचार करून आदेशने त्या मुलीला फोन लावला आणि तिला भेटायला बोलावलं. ती मुलगी खूपच बेरुखीने म्हणाली, यार तुला समजत नाही का? तुझी एवढी बेइज्जती होत आहे तरीही तू यावर अडून आहेस. आदेश हसत म्हणाला, मॅडम तुमचं ऐकलं, आता माझंही ऐका, एकदा भेटून घ्या. ती मुलगी अनिच्छेने म्हणाली, मी हॉटेलच्या रूममध्ये आहे. आदेश म्हणाला, मीही त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलो आहे. ते ऐकून ती मुलगी आदेशला रूममध्ये बोलावते. आदेश तिच्या रूममध्ये पोचल्यावर म्हणतो, तुला अजूनही पटत नाही का की ते दोघं एकमेकांच्या संगतीत आहेत? ती मुलगी म्हणाली, मला मान्य नाही. आदेश म्हणतो, चल त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहू. हे ऐकून ती मुलगी आधी नाही म्हणते, पण आदेशच्या हट्टामुळे त्याच्यासोबत विनोद आणि विनिता यांच्या रूमकडे जाते. दोघं त्यांच्या रूमच्या बाहेर पोहोचतात आणि बेल वाजवतात. रूममध्ये बेल ऐकून विनोद आणि विनिता एकमेकांकडे पाहतात. विनोद म्हणतो, या वेळेला कोण असेल? आपण काही ऑर्डर पेंडिंग ठेवली होती का? विनिता म्हणते, तुम्ही बघा. विनोद आतून विचारतो, कोण आहे? बाहेरून आदेश खोटं सांगतो, रूम सर्व्हिस. रूम सर्व्हिस ऐकल्यावर विनोद विनिताला दार उघडायला सांगतो. विनिता जसं दार उघडते, आदेश आणि ती मुलगी आत येतात. तिथले दृश्य पाहून आदेशला तर काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण त्याला आधीच संशय होता. पण त्या मुलीला मात्र धक्का बसतो. ती मुलगी विचार करत होती की विनिता अर्धनग्न अवस्थेत विनोदच्या पायावर पडलेली असेल, त्याची माफी मागत असेल, त्याला सोडून देण्यासाठी विनवणी करत असेल. पण इथे तर उलट परिस्थिती होती. विनिता आणि विनोद हसत खेळत होते. दोघे खूप आनंदी दिसत होते. ती मुलगी ओरडत विनोदला म्हणते, तुम्ही म्हणालात की तुम्हाला विनिताकडून बदला घ्यायचा आहे, तिला रडवायचे आहे, तडफडवायचे आहे. मग हे काय चालले आहे? तू तर मजा करतोय. विनोद म्हणतो, ऐक, विनिताने तिच्या चुकीची माफी मागितली, मग मी तिला माफ केलं. ती मुलगी म्हणते, पण मी तिला माफ करू शकत नाही, मी तिला मारून टाकेन. असं म्हणत ती मुलगी विनिताकडे झेपावते. पण आदेश तिला थांबवतो आणि विनोद विनिताला म्हणतो, तुम्ही लोक आता तरी खोटं बोलणं थांबवा. जे खरं आहे ते का सांगत नाही? मग आदेश त्या मुलीला समजावत म्हणतो, तू असं काही करणार नाहीस, तू तिला मारणार नाहीस. ती मुलगी म्हणते, का नाही करणार? मी तिला कसं सोडू शकते? या दोघांनी माझ्यासोबत इतका मोठा खोटेपणा केला, माझ्या भावनांशी खेळले, इतकं मोठं नाटक केले, हे मी सहन करू शकत नाही. आदेश म्हणतो, ऐक, आधी शांत हो, जे झाले ते विसरून जा. मला तर 2 दिवसांपासून संशय होता, मी तुला सांगितले होते पण तू नाही ऐकले. ती मुलगी म्हणते, जे काही झाले तर मी विनिताला नाही सोडणार. विनोद म्हणतो, तू चुकीचे बोलत आहेस. मी कधी तुला म्हटले की मी तुझ्यावर प्रेम करतो? मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आणि आता ऐकून घे, जर तू विनिताला काही बोललीस तर तुझ्यासाठी माझ्याहून वाईट कोणीच नसेल. विनोदची ही गोष्ट ऐकून ती मुलगी रडू लागते आणि म्हणते, म्हणजे माझे काहीच महत्त्व नाही आता तुम्ही विनितासोबत? तर मग माझं काय? माझ्या भावना, माझ्या इच्छा काहीच नाहीत. विनोद हसत म्हणतो, अगं तुझ्याकडे आदेश आहे ना. विनोदचा हा उपहास पाहून ती मुलगी चिडून जाते. ती खूप संतापलेली असते, पण काही करू शकत नाही म्हणून सुबकते. तिला विनोदकडून अशी अपेक्षा नव्हती. ती पूर्णपणे कोसळलेली असते. आदेश विनोदला म्हणतो, मला तर 2 दिवसांपासून संशय होता. अरे हे सगळं करण्याची काय गरज होती तुम्हाला? विनिता म्हणते, अरे तुम्ही लोक काहीतरी जास्तच भावनिक होताय. आम्ही तर फक्त मजाक करत होतो. आदेश म्हणाला, हे काही मजाक नाही, असले मजाक होत नाहीत. कोणाचे मन दुखावून हसणं हे मजाक नाही, ते त्याच्या परिस्थितीची किंवा त्याच्या मजबुरीची चेष्टा करणं असतं. अजून ते लोक बोलत होते, तोच ती मुलगी सुबकत तिथून निघून गेली. ती मुलगी गेल्यानंतर आदेश म्हणाला, तुम्हाला असं काही करायला नको होते. तिला खूप वाईट वाटलंय, तिला खूप त्रास झाला आहे. विनोद म्हणाला, अरे ती तुझी गर्लफ्रेंड आहे, जा आणि तिला समजावून सांग. आदेश म्हणाला, मी तिला ओळखतो, ती खूप हट्टी आहे, ती कुणाचे हे ऐकत नाही. सध्या ती खूप रागात आहे, त्यामुळे ती अजिबात ऐकणार नाही. विनोद म्हणाला, मी तिला फोन लावतो आणि तिची माफी मागतो. विनिता म्हणाली, हो ते ठीक आहे, तुम्ही फोन करा, मीही तिची माफी मागते. आमचं काही वाईट उद्देश नव्हता, आम्ही फक्त मजाक करत होतो. आदेश म्हणाला, प्रयत्न करून बघा, पण ती ऐकेल असं वाटत नाही. मी तिला लहानपणापासून ओळखतो, ती खूप हट्टी आहे. ती एकदा काही ठरवलं की ते करूनच सोडते. हे ऐकताच विनिता चिडून म्हणाली, अरे एखाद्या वस्तूसाठी हट्ट असू शकतो, पण एखाद्या माणसासाठी हट्ट कसा काय होऊ शकतो? जाऊ द्या, अशा हट्टी मुलीला कुठेही जाऊ द्या. विनोद विनिताला शांत करत म्हणाला, तू थोडं शांत राहा, मी तिच्याशी बोलतो. असं म्हणत विनोद त्या मुलीला फोन लावतो. ती मुलगी फोन उचलून रागाने म्हणते, काय आहे, का फोन करतोय? विनोद तिला समजावत म्हणाला, अगं थोडं शांत हो आणि माझं ऐक. ती मुलगी म्हणाली, ऐक, मी शांत झाले, सांग काय सांगतोयस? विनोद म्हणाला, अगं आम्ही फक्त मजाक करत होतो. ती मुलगी म्हणाली, मजाक? तर आता गंभीरपणे ऐक. जर तू विनिताला मारून तिला या हॉटेलमधून बाहेर टाकलंस आणि उद्या माझ्याशी लग्न केलंस तरच माझ्याशी बोल, नाहीतर आजपासून माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करू नकोस. आणि हो, तुमचं हे मजाक तुम्हाला खूप महागात पडेल. मी एक कमजोर मुलगी आहे, पण त्या देवाच्या घरी उशीर आहे, अंधार नाही.
तो देव तुम्हा दोघांना याची शिक्षा नक्कीच देईल, असं म्हणत तिने फोन कट केला. त्या मुलीच्या या गोष्टी ऐकून विनोद आणि विनिता अवाक झाले. त्यांना आता त्यांच्या मजाकाचा खूप पश्चाताप होत होता. विनिता म्हणाली, मी तुम्हाला किती वेळा थांबवले होते, पण तुम्ही ऐकले नाही. विनोद म्हणाला, अरे मला कल्पना नव्हती की ती मुलगी या सगळ्याला इतकं गंभीरपणे घेईल. मी देवाकडे माझ्या या चुकीची माफी मागेन आणि या सगळ्यांचे प्रायचित्त करेन. मग विनोद आदेशला म्हणाला, भाऊ माझ्यासाठी फक्त तिचा हात धरून घे. तुम्ही दोघं जे काही मागाल मी तुम्हा दोघांसाठी करेल. फक्त त्या मुलीला सांभाळ. आदेश म्हणाला, अरे मी समजून घेईल, पण ती मुलगी ऐकेल का माहीत नाही. तरीही मी तुझ्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. इतक्यात विनिता तिच्या आठवणींमधून बाहेर आली. रीमा म्हणाली, ओ म्हणजे आदेशची बायको तीच मुलगी आहे का? विनिता म्हणाली, नाही, तिचे नाव शालिनी आहे. रीमा म्हणाली, मग त्या मुलीचे काय झाले? विनिता एकदम गंभीर होत म्हणाली, त्या रात्री हॉटेलमध्ये जे काही झालं त्यानंतर ती मुलगी अनेक दिवस कॉलेजला आली नाही. काही दिवसांनी समजलं की ती या सगळ्या घटनांमुळे गहन नैराश्याच्या गर्तेत गेली होती. तिच्या आईवडिलांनी तिच्या उपचारासाठी खूप ठिकाणी दाखवलं, पण तिच्या तब्येतीवर काहीच परिणाम झाला नाही. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चालली होती. तिने बोलणं पूर्णपणे बंद केले होते आणि जर कोणी तिला बोलायचे प्रयत्न केला तर ती रडायला लागायची. तिची परिस्थिती अशी झाली होती जणू तिने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भावना आपल्या मनातच दफन करून ठेवली होती. तिचे ओसाड डोळे सतत कोणाला तरी शोधायचे. ते डोळे कोणाला शोधत होते हे फक्त मला, आदेशला आणि विनोदला माहीत होते. पण आम्ही तिघही गप्प बसलो होतो. त्या मुलीला परत नीट करायला आदेश पूर्ण ताकदीने प्रयत्न करत होता, पण ती मुलगी कोणालाही काही प्रतिसाद देत नव्हती. जणू ती हट्ट करून बसली होती. त्या विनोदामुळे त्या मुलीची अवस्था एवढी वाईट झाली की आमच्या आयुष्यात सुद्धा खूप मोठे बदल झाले. आम्ही जेवढं आयुष्य सोपं समजत होतो, प्रत्येक गोष्ट हसत खेळत घेत होतो, तिथे आता आम्ही आयुष्याबद्दल खूप गंभीर झालो होतो. आमच्या घरच्यांनाही आमच्यात आलेले हे बदल जाणवत होते. फक्त ती एक चूक, तो मजाक कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करेल याचा आम्हाला अंदाजही नव्हता. या दरम्यान आमचे फायनल इयरचे पेपर संपले. आमच्या घरच्यांना त्या मुलीबद्दल किंवा त्या घटनेबद्दल काहीही माहिती नव्हती. पेपर्स संपताच आमच्या घरच्यांच्या इच्छेने आमचे लग्न झाले. लग्न तर झाले, पण त्या मुलीसोबत जे काही घडलं त्यामुळे आमच्या लग्नाचे आनंदी वातावरण पूर्णपणे मावळून गेले होते. लग्नानंतर कळाले की त्या मुलीची तब्येत आणखीनच खराब झाली होती. आम्हाला खूप अपराधी वाटत होते. एक दिवस आम्ही तिच्या घरी तिला भेटायला गेलो. आदेशला पाहून तिच्या चेहऱ्यावर थोडीशी हसू आली, पण त्यांच्या शेजारी मला पाहताच ती दुसऱ्या क्षणी बेशुद्ध झाली. आम्ही खूप घाबरलो आणि काही मिनिटातच तिच्या आईवडिलांना भेटून तिथून निघून आलो. पुढच्या दिवशी कळालं की त्या मुलीचे निधन झाले. असं वाटत होते की ती मुलगी शेवटच्या आदेशला पाहण्यासाठीच जिवंत होती. तिच्या मनातून निघालेला शापच असेल कदाचित, जो आम्ही आजही भोगतो आहोत. रीमा म्हणाली, होय खरंच, आयुष्यात कधीच कुणाचे मन दुखवू नये. कोणाचा शाप कधी लागू शकेल सांगता येत नाही. आज तुझ्याकडे सगळं आहे, पण तरी तुझ्या मनाला समाधान नाही, शांतता नाही. विनिता म्हणाली, हो, हे तर काहीच नाही. आमच्या लग्नानंतर हळूहळू काही वर्षात आम्ही ते सगळं विसरून गेलो. आमच्या आयुष्यात व्यस्त झालो. दरम्यान माझी मुलगी वंशिका झाली, पण त्याचवेळी एका अपघातात माझे सासू सासरे गेले. काही दिवस आम्ही खूप त्रासात होतो, पण हळूहळू सगळं पूर्ववत झालं. त्या मुलीच्या मृत्यूनंतर आम्हाला अपराधी वाटायचे, पण त्यावेळी तरी आमच्या वैयक्तिक आयुष्यात फार त्रास नव्हता. मात्र खरी समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा माझ्या भावाची म्हणजे विनीतचे लग्न झाले. विनीतच्या लग्नात आदेशने त्यांच्या कुटुंबाला खूप आर्थिक मदत केली, त्यांच्या व्यवसायासाठीही मदत केली. पण माझ्या भावाने या सगळ्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आम्ही भावनेच्या आहारी जाऊन त्यांना पैसे पुरवत होतो, पण ते आमचा गैरफायदा घेत होते. आम्हाला हे तेव्हा समजलं जेव्हा 10 वर्षापूर्वी आदेशची तब्येत खालावली. त्यांना डायबिटीसचा त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. विनोदने मदतीसाठी माझ्या भावाला बोलावले, मात्र तो येताच फक्त स्वतःचा फायदा पाहत होता. एका महिन्यातच त्याने एवढा मोठा घोटाळा केला की मला सुद्धा लाज वाटली. कळतंय का समस्या कशी उभी राहते? जेव्हा एखाद्याची निस्वार्थ मदत तुम्ही तुमचा हक्क समजू लागता आणि जेव्हा समोरचा तुम्हाला मदत करणं बंद करतो, तेव्हा तुम्ही त्यातच दोष शोधायला लागता. रीमा म्हणाली, तुझं अगदी बरोबर आहे. निस्वार्थ मदत करणं हा नेहमीच एक धोका असतो, कारण ती मदत हक्क मानली जाते. विनिता म्हणाली, हो, जेव्हा विनोद हॉस्पिटलमध्ये होते आणि मी त्यांची काळजी घेत होती, तेव्हा माझ्यासोबत एका व्यक्तीने चुकीचे वर्तन केले. आधीच त्यांची तब्येत बिघडल्यामुळे मी चिंतेत होते. त्यात त्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मला खूप राग आला. मी त्याला त्याच्या वागण्याबद्दल चांगलंच सुनावले. माझे बोलणं ऐकून तो माणूस निर्लज्जपणे हसत म्हणाला, अरे विनिता, मला ओळखलं नाही का? त्याचे बोलणं ऐकून मी नीट पाहिलं तर तो आदेश होता. वयाप्रमाणे त्याच्या शरीरात थोडे बदल झाले होते. त्याचे शरीर थोडंसं भरलेले होते, केस पांढरे झाले होते आणि डोळ्यांवर चष्मा आला होता. मी रागाने म्हणाले, तू सुधारणार नाही. त्यावर आदेश म्हणाला, तुझ्यासाठी तर या जन्मात सुधारणार नाही. तू माझा पहिला क्रश होतीस. जरी तू आम्हाला मिळाली नाहीत तरी मनातून एखाद्याला आवडणं काही गुन्हा नाही.
मी रागाने म्हणाले, थोडी तरी लाज बाळग, वयाचे भान ठेव. आता ते वय राहिले नाही. आणि तसाही मी तुझ्या सगळ्यात खास मित्राची पत्नी आहे, म्हणजे तुझी वहिनी. आमच्यात वहिनीला आई समान मानले जाते. त्यावरही आदेश निर्लज्जपणे म्हणाला, तुझे म्हणणे अगदी खरं आहे, पण दीर वहिनीशी थोडी मजाक करू शकतो. मी वैतागून म्हणाले, मजाक करायचंय तर किमान जागेचे तरी भान ठेवा. आदेश विषय संपवत म्हणाला, ठीक आहे, रागावू नको, बोलत राहा. आम्ही फक्त तुला चिडवत होतो. बरं तू इथे कशी? मी उदासपणे म्हणाले, तुझे मित्र इथे ॲडमिट आहेत. आदेश घाबरून म्हणाला, काय? त्याला काय झालंय? चल, कुठल्या रूममध्ये आहेत ते? एकदा भेटून येतो. आणि मग माझे ऐकून तो लगेचच माझ्यासोबत त्यांना भेटायला आला. त्या क्षणी मी इतकी चिंतित होते की त्याला विचारायचेही राहून गेले की तो इथे कसा आहे. तो माझ्यासोबत हॉस्पिटलच्या रूममध्ये आला. त्याला पाहताच विनोदने त्याला लगेच ओळखले आणि म्हणाले, साले तू तर म्हातारा झाला आहेस. कानाच्या वरचे केस पांढरे झाले, डोळ्यांवर चष्मा आलाय आणि पोटसुद्धा वाढलंय. मी त्यांना म्हणाले, तुम्ही त्याला शिव्या का देत आहात? ते म्हणाले, हे नाते तुझ्याचमुळे तयार झालंय. हे ऐकताच मी गंभीर होत म्हणाले, मी ते सगळं विसरून गेले. कृपया ते सगळं परत उगाळू नका. एका मजाकमुळे झालेली एक चूक इतकी महागात पडेल असं कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझे बोलणं ऐकून सगळेच गंभीर झाले. त्याचवेळी आदेशला विचारले, तू इथे कसा काय? आदेश म्हणाला, यार पप्पा ॲडमिट आहेत, काही समस्या झाल्या होत्या. ते म्हणाले, पप्पांना काय झालं? आदेश म्हणाला, वयामुळे शारीरिक समस्या आल्या आहेत, बाकी काही विशेष नाही. हे म्हणाले, असं काही नाहीये. सध्या तू काय करतोयस? आदेश म्हणाला, खरं सांगायचं तर अगदी रिकामा माणूस आहे, फक्त पप्पांसोबत बसतो. हे म्हणाले, माझ्यासोबत बसशील का? मला एका विश्वासू माणसाची गरज आहे. मी ज्याच्यावरही विश्वास ठेवला त्याने मला फक्त फसवले आहे. आदेश म्हणाला, तू सांग, जे सांगशील ते मी करीन. ते म्हणाले, फसवले तर तूही मला आहेस. आदेश म्हणाला, मी कधी तुला फसवलं? हे म्हणाले, कॉलेजला असताना. तुला माहीत असूनही की विनिता माझी गर्लफ्रेंड आहे, तू तिच्यावर वाईट नजर ठेवलीस. आदेश मला वाईट नजरेने पाहताना निर्लज्जपणे म्हणाला, अजूनही ठेवतो. शेवटी माझा पहिला क्रश तीच आहे. हे म्हणाले, म्हणजे तुला संधी मिळाली तर तू तिच्यासोबत चुकीचे वागशील. आदेश हसत म्हणाला, नाही रे, ते नाही करणार. माझी बायको मला मारेन. एखाद्याला आवडणे आणि त्याला मिळवणे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तू एखाद्या अभिनेत्रीला आवडतोस, तिच्यावर प्रेम करतोस, पण तुला चांगलं माहिती आहे की ती कधीच तुला मिळणार नाही. पण तिला आवडण्यापासून, तिचे कौतुक करण्यापासून कोणी थांबवू शकते का? हे म्हणाले, ओके. आदेश म्हणाला, ताजमहाल पाहिलंय का? खूप सुंदर इमारत आहे, पण ती आपली होऊ शकत नाही. त्याचे सौंदर्य पाहणं, त्याची प्रशंसा करणं कोण थांबवू शकतं का? हे म्हणाले, बरं ऐक, मी तुला माझ्यासोबत माझ्या फॅक्टरी सांभाळायचे काम देऊ इच्छितो. माझ्या आजारपणामुळे डॉक्टर मला जास्त ताण घेण्यास मनाई करतात. माझ्या मते त्यांचा हा ऑफर आदेशसाठी योग्य वाटत होता, पण माझा भाऊ जे काही करत होता त्यामुळे मला शांत राहावं लागलं. जेव्हा त्यांनी याबद्दल मला विचारले तेव्हा मला अनिच्छेने यासाठी होकार द्यावा लागला. माझा होकार घेतल्यावर त्यांनी आदेशला सांगितले, मी हॉस्पिटलमधून घरी पोहोचतो तेव्हा तुला घरी बोलावतो. आदेश ओके म्हणत त्यांना भेटून निघून गेला. काही दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर त्यांनी मला सांगितलं, विनिता, मला माहिती आहे की तुला आदेशला फॅक्टरीमध्ये सहभागी करणं पसंत नाही, पण माझ्या परिस्थितीला समजून घे. माझे काही वाईट वाटून घेऊ नकोस. मला विनीत भावाने जे काही केले त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. मला आदेशवर पूर्ण विश्वास आहे की तो फॅक्टरीमध्ये पूर्ण मनापासून काम करेल. त्यावेळी मी काहीही बोलले नाही. त्यांनी माझी शांतता पाहून म्हणाले, मला समजले की तुला माझा निर्णय पटलेला नाही, पण माझ्या बोलण्याचे व्यवस्थित आकलन कर. जर मी अजूनही विनीत भावाला संधी दिली तर आपले पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. तू फक्त स्वार्थी बनून स्वतःसाठी विचार कर आणि मग मला सांग. हे ऐकून मी भावनांमधून बाहेर आले आणि त्यांचे म्हणणे योग्य वाटले. त्याच क्षणी मला जाणीव झाली की त्यांना जरा तब्येत खराब झाली की विनीत भावाने फॅक्टरीची जबाबदारी मिळाल्यावर किती मोठा गैरव्यवहार केला होता. जर योग्य वेळी त्यांनी लक्ष दिलं नसतं तर आम्ही विनीत भावामुळे उद्ध्वस्त झालो असतो. हा सगळा विचार करून मी त्यांना मनापासून परवानगी दिली की त्यांनी आदेशला फॅक्टरीमध्ये सहभागी करून घ्यावं. मी फक्त त्यांना एक विनंती केली की भावाला असे वेगळं करा की त्याला कळूही नये आणि तो स्वतःहून दूर होईल, त्याला वाईटही वाटू नये. त्यांनी यासाठी तयारी दाखवली. काही दिवसांनी त्यांनी शहराच्या दुसऱ्या बाजूला एक नवीन ऑफिस उघडले आणि त्याचे संपूर्ण काम विनीत भावाला दिले. सुरुवातीला ना विनीत भावाला काही समजले ना मलाही काही समजलं, पण आम्ही समजलो की त्यांनी जुन्या गोष्टी विसरून भावासाठी वेगळा बंदोबस्त केला आहे, जेणेकरून त्याला आता कोणताही गैरव्यवहार करावा लागू नये आणि ना त्यांना पैसे मागावे लागतील. पण प्रत्येक माणसाला एक मर्यादा असते. भावामध्ये एवढ्या मोठ्या ऑफिसची जबाबदारी घेण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे हळूहळू सुरळीत चालणारं ऑफिस एकदम ठप्प झालं.
समस्यांमुळे विनीत भावाने पुन्हा त्यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली, पण त्यांनी लगेच सांगितले की त्यांनी त्या ऑफिसमध्ये जितकं इन्व्हेस्ट करायचे होते ते केलं आहे. आता तिथल्या व्यवस्थेतूनच ऑफिस चालवा. विनीत भाऊ अडचणीत सापडले आणि काहीच करू शकले नाहीत. हो, त्यांनी विनीत भावाला शक्य तेवढं टाळलं होतं, पण आहेत तर शेवटी नातेवाईक, नाती जपायलाच हवीत. सर्वात मोठी समस्या होती माझी वहिनी, म्हणजे विनीत भावाची पत्नी. सगळ्यात जास्त तिच्याच चुकीमुळे भावाचे काम बिघडले. तिला नेहमी भावाची तुलना यांच्याशी करायची होती. अरे, हे जुने श्रीमंत लोक आहेत आणि भाऊ अजून काहीच नव्हते. मग पैशाने मोठ्या माणसाची कशी होड करता येईल? या होडबाजीमध्ये भावाची कमाई कमी होती, पण खर्च खूप जास्त. त्यामुळे ऑफिसची परिस्थिती हळूहळू खालावत गेली. आता ते फक्त उपलब्ध साधनांवर ऑफिस चालवत आहेत. पण भाऊ मला भावनिक दृष्टिकोनातून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळत असतात. मी कधी कधी मऊ पडते, पण बहुतेक वेळा माझी मुलगी वंशिका मला त्यांच्यापासून वाचवत असते. ती माझे हात थांबवते, नाहीतर ते रोज पैसे मागायला आले असते. शेवटच्या वेळेस कोरोना काळात भाऊ आणि वहिनी काही कामासाठी इथे आले होते. त्यावेळी वहिनींनी यांना खूप काही सुनावले. हे काहीच बोलले नाहीत, पण त्यांना ते शब्द मनाला लागली. ज्याला त्यांनी एवढी मदत केली त्यानेच त्यांना एवढं बोलून दाखवलं. तेव्हापासून हे डिप्रेशनमध्ये गेले. आधीच यांना हाय ब्लड शुगर आहे. त्यात डिप्रेशनमुळे ते खूप अशक्त झालेत आणि आता घराबाहेर कुठेही जात नाहीत. त्यावेळी चांगले झाले की जेव्हा त्यांनी आदेशला बिझनेससाठी सोबत घेतले तेव्हा आदेशने मैत्री प्रामाणिकपणे निभावली. आजही त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल वाईट विचार असले तरी यांच्यासाठी तो पूर्णतः समर्पित आहे. ते जे काही सांगतील तेच तो पत्थरावर कोरलेल्या रेगेसारखे मानतो. वंशिकासोबतही तो स्वतःच्या मुलीसारखे वागतो. फक्त मला पाहून त्याचे वाईट विचार डोक्यात येतात, पण मी त्याच्यासमोर खूप कडक राहते. त्यामुळे तो माझ्याशी मजामस्करी जरी करतो तरी माझ्यापासून लांब राहतो. मला माहीत आहे की त्याने मध्ये काही गडबड करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्याला नुकसानच झालं. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला समजावले की आठव, आपल्याकडे काहीच नव्हते. तो आपल्या वडिलांच्या छोट्या दुकानात बसायचा, जिथून घरखर्चही नीट निघत नव्हता. तेव्हा यांच्यामुळेच आदेशचे आयुष्य उंचावले. घरखर्च व्यवस्थित होऊ लागला, पैसे आले आणि त्याचे कुटुंब सुधारले. कदाचित आदेश आपल्या नशिबाचे फळ खात असेल, म्हणूनच तो आपल्याशी प्रामाणिक आहे. विनिता आणि रीमा या गोष्टींवर चर्चा करत होत्या. थोडा वेळ बसल्यानंतर रीमा आपल्या घरी परतली. विनिता विनोदकडे गेली. आज विनोद स्वतःला थोडं बरं वाटत होते. विनोद म्हणाला, विनिता, मला वाटते की पुन्हा माझी टेस्टिंग करून घ्यावी. मला असं वाटतंय की माझी ट्रीटमेंट चुकीची तर चाललेली नाही ना? कदाचित मी कमी किंवा जास्त औषध घेत असेल. विनिता म्हणाली, मीही याच विचारात आहे. तुम्हाला थोडा आराम मिळाला की आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठ्या डॉक्टरांना दाखवूया. विनोद म्हणाला, तेच योग्य राहील. सकाळ झाली होती. हॉस्पिटलमध्ये संगीतालाही ICUमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवलं होतं. तिला अजून 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचे होते. संगीता म्हणाली, तू पूर्ण रात्र इथेच थांबशील का? सजल म्हणाला, हो, पण आता तू कशी आहेस? संगीता म्हणाली, मी ठीक आहे बेटा. सना आणि सान्वी नाही आल्या का? सजल म्हणाला, अरे, काही वेळापूर्वी मी फोन केला होता. बाबा आणि त्या दोघी तासाभरात येतील. त्या आल्यावर मी घरी जाईन. संगीता हे ऐकून हसली. तिचे कुटुंब एकत्र पाहून तिला खूप आनंद झाला. तेवढ्यात सजल म्हणाला, तू चहा पिशील का? मी घेऊन येतो. संगीता म्हणाली, अजून नाही बेटा. तुझ्या बाबांबरोबर त्या दोघींना येऊ दे, मग चहा घेऊन ये. सजल म्हणाला, ठीक आहे, जसं तुम्हाला वाटेल तसं. संगीता आणि सजल बोलत होते. तेवढ्यात तिचा नवरा किशोर आणि दोन्ही मुली सना आणि सान्वी तिथे आल्या. किशोर आला आणि म्हणाला, तुझी तब्येत इतकी बिघडली होती, पण तू मला का नाही सांगितलं? संगीता म्हणाली, तुम्ही कधी माझ्याकडे किंवा घराकडे लक्ष दिलंय का? तुम्ही तर दिवसभर TV पाहण्यात गुंग असता. तुम्हीही तुमचे कर्तव्य समजून घ्यायला हवं. आज कदाचित किशोरला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याला कळाले होते की संगीता मृत्यूपासून वाचली आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने संगीताचा हात हातात घेतला आणि म्हणाला, संगीता, आज वचन देतो की यापुढे तुला माझ्याकडून कोणतीही तक्रार असणार नाही. मी आजपासून माझं कर्तव्य पूर्णपणे निभावेन. संगीता किशोरच्या बोलण्यावर हसत म्हणाली, का खोटं बोलून मला खोटी आशा देताय? मी तुम्हाला ओळखत नाही का? तुम्ही किती बेजबाबदार व्यक्ती आहात ते. किशोर, ज्याला छोट्या गोष्टींवर राग यायचा, त्याला अशा गोष्टी जास्त बोचायचा. पण आज मात्र तो शांत राहिला. फक्त एवढंच म्हणाला, जेव्हा मी करू शकेन तेव्हा तुला विश्वास बसेल. किशोरचे बोलणे ऐकून सगळ्या कुटुंबाने खोटा दिलासा मानून हसू केले. सर्वांनाच माहीत होते की किशोर किती काही करू शकतो. तो फक्त बोलायचा, पण काही करायचा नाही. किशोर म्हणाला, ठीक आहे, तुम्ही बोलत राहा, मी थोडं बाहेर जाऊन येतो. किशोरची ही सवय होती आणि सगळ्यांना ती सामान्य मानली. रीमा तिच्या क्लिनिकमध्ये पोहोचली होती. ती तिच्या पेशंट्सना बघत होती. इकडे संगीता तिच्या मुली सना आणि सान्वी यांच्यासोबत होती. सजल रात्रीचा थांबून आता घरी गेला होता. थोड्या वेळाने रीमा हॉस्पिटलमध्ये पेशंट्सला बघायला आली. तिथे संगीतासोबत दोन्ही मुली पाहून ती हसली. रीमा म्हणाली, आज तर तुझं कुटुंब तुझ्यासोबत आहे. संगीता म्हणाली, हो. रीमा म्हणाली, तर आता नशिबावर तक्रार करायला नाही हवी. हे ऐकून संगीता गंभीर झाली आणि म्हणाली, मॅडम, गोष्ट नशिबावर तक्रारीची नाही.
मुले आहेत, मन असेल तर सगळं करतात, नसेल तर पलके असल्यासारखे वागतात. पण त्रास यांच्यापासून होतो, त्यांच्या वडिलांपासून, जे आजही त्यांच्या आयुष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल गंभीर नाहीत. आजही सकाळी आले खरे, पण जेमतेम 10 मिनिटं थांबले आणि निघून गेले. आता त्यांचा काही पत्ता नाही. काहीतरी जबाबदारी त्यांनीही ओळखायला हवी. मी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, तरी तुम्ही थांबायला हवं होतं का नाही? रीमा म्हणाली. त्यांच्याकडे मोबाईल असेलच ना, मग त्यांना कॉल करा. सना म्हणाली. आंटी, काही फायदा नाही त्यांना कॉल करण्याचा. ते कधीच कुठल्याही गोष्टीला गंभीरतेने घेत नाहीत. तुम्ही कॉल करत राहा, पण ते उचलणार नाहीत. रीमा म्हणाली. पण असंही असू शकतं की ते एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी गेले असतील. सना म्हणाली. आंटी, तुम्हाला बाबांची सवय माहीत नाही. त्यांची महत्त्वाची कामंही अनावश्यकच असतात. ते इकडे तिकडे फिरत असतील. त्यांची मैत्री खूप आहे. कदाचित एखाद्या मित्रासोबत चहा पित असतील. त्यांचा दिवस 2 कुत्र्यांची भांडण पाहूनही निघून जातो. कुठेही 2 प्राणी भांडत असतील तर संपूर्ण जग निघून जाईल, पण आमचे आदरणीय वडील तिथून हलणार नाहीत. तोपर्यंत भांडण संपणार नाहीत. मग घरी येऊन त्या भांडणाला मिर्च मसाला लावून आम्हाला कंटाळवाणं करतात. रीमा हे ऐकून हसली आणि संगीताला म्हणाली. संगीता, उद्या तुझी डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण होईल. संगीता हॉस्पिटलच्या बिलाबद्दल विचार करत घाबरत म्हणाली. मॅडम, माझे बिल किती येईल? रीमा म्हणाली. मी तुला आधीच सांगितले होते की सगळं फ्री आहे. तुला काहीच द्यायचे नाही. सना म्हणाली. आंटी, असं नाही हो. आम्ही गरीब आहोत, पण स्वाभिमानीही आहोत. तुम्ही कमी पैसे घ्या, पण जे योग्य आहे ते घ्या. हे ऐकून रीमाने सनाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर हॉस्पिटलच्या चॅरिटीत जमा करून द्या. इकडे किशोर ऑफिसमध्ये उभा होता आणि त्याच्यावर त्याचा बॉस चिडत होता. तुम्ही या ऑफिसला पार्क समजता का? मन आले की आलात, मन झाले की घरी राहिलात. जबाबदारीने काम करू शकत असाल तर करा, नाहीतर राजीनामा द्या आणि निघून जा. किशोर हात जोडत विनवणी करत म्हणाला. सर, एक संधी द्या. आता तुम्हाला तक्रारीची संधी मिळणार नाही. बॉस शांत होत म्हणाला. ठीक आहे, जा आणि काम करा. किशोर अडखळत म्हणाला. सर, मी एक विनंती करू का? बॉस रागाने म्हणाला. बोल. किशोर म्हणाला. सर, आज माझ्या पत्नीचे ऑपरेशन झाले. मान्य आहे मी लापरवाह आहे, पण आज माझे डोळे उघडले आहेत. ती इतक्या आजारातही एवढं काम करत राहिली. बाहेर नोकरीही करते, मग घर सांभाळते. माझेही कुटुंबासाठी काहीतरी कर्तव्य आहे. म्हणून जर शक्य असेल तर मला आज थोडे पैसे मिळू शकतील का? हे ऐकून बॉस चकित झाला आणि म्हणाला. संगीताचे ऑपरेशन? कोणत्या आजाराचे ऑपरेशन आहे? किशोर चकित होऊन म्हणाला. सर, तुम्हाला माहीत आहे संगीता कोण आहे? बॉस म्हणाला. किशोरजी, संगीता माझ्या दूरच्या नात्यातील बहीण आहे. तुम्हाला वाटते तुम्ही खूप चांगले कर्मचारी आहात. अरे, तुम्ही इथे फक्त संगीतामुळे टिकून आहात. इतर कुठल्याही ऑफिसमध्ये असता तर तुम्हाला एवढ्या बेजबाबदारपणावर बाहेर काढलं असतं. किशोर म्हणाला. सॉरी सर, मला माहीत नव्हतं की तुम्ही संगीताचे भाऊ आहात. बॉस म्हणाला. ठीक आहे, आता संगीता कशी आहे? किशोर म्हणाला. आता ठीक आहे. उद्या तिचे डिस्चार्ज होईल. बॉस म्हणाला. संध्याकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसमधून जाल तेव्हा मलाही सोबत घ्याल. एकदा संगीताला भेटू. खूप काळ झाला तिला भेटून. तुमच्या लग्नानंतर आम्ही सगळ्यांनी तिच्याशी नाते तोडले होते. त्यामुळे तिची काही खबर नव्हती. फक्त तिच्या तब्येतीची माहिती मिळत राहायची. म्हणूनच तुम्हाला इथे ठेवले. किशोर लाजेने खाली डोके झुकवतो. बॉस म्हणतो. अरे, आता पश्चातापाने काही होणार नाही. जे झालं ते विसरून जा आणि पुढे चालत राहा. आता पूर्ण जीव ओतून कामाला लागा. देवाने इच्छा केली तर सर्व काही चांगलंच होईल. किशोर म्हणाला. जी सर. असं म्हणत किशोर आपल्या टेबलकडे गेला आणि आज खरंच तो पूर्ण जीवाने कामाला लागला. संध्याकाळ होऊ लागली होती. किशोरला इतकी मेहनत करण्याची सवय नव्हती, त्यामुळे त्याचे खूप काम पेंडिंग होते. त्याचवेळी बॉस त्याच्याकडे आले आणि म्हणाले. काय परिस्थिती आहे किशोरजी? किती वेळ लागेल अजून? किशोर रडकुंडीला आलेल्या सुरात म्हणाला. सर, अजून खूप काम बाकी आहे. किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. बॉस म्हणाले. ओ, असं करा, उरलेलं काम उद्या करा. आता तुम्ही निघा. मी खूप दिवसांनी संगीताला भेटतोय, त्यामुळे मन खूप विचलित होतंय. खूप भावूक वाटते तिच्यासाठी. किशोर थोडा संकोच करत म्हणाला. जी सर. सर, सकाळी मी आपल्या फंडसाठी काही विचारले होते. जे मिळाले तर कृपया सांगाल का? बॉस म्हणाले. ओके, मिळतील. आधी तुम्ही उठता का? किशोर लवकर लवकर आपले काम आटोपू लागला आणि सुमारे 10 मिनिटात सगळी फाईल्स व सामान आवरून बॉसच्या कॅबिनमध्ये गेला. तिथे पोहोचताच बॉसने त्याला एक लिफाफा दिला आणि म्हणाले. यात तुमचे वेतन आहे. 1 महिन्याचे ॲडव्हान्स देतोय. फक्त कामावर लक्ष द्या. मीही या कंपनीत तुमच्यासारखाच कर्मचारी आहे. तुमच्या खराब कामगिरीवर मला उत्तर द्यावं लागते. म्हणून कृपया असं काही करू नका ज्यामुळे मला तुमचे समर्थन करावं लागेल. त्याऐवजी असं काही करा की तुमच्या कामगिरीमुळे माझे डोकं अभिमानाने उंच होईल. किशोर तो लिफाफा घेत म्हणाला. सर, आता तुम्हाला मला काही सांगायला लागणार नाही. जे काही झालं ते विसरतोय. बॉस म्हणाले. आता निघूया. खूप दिवसांनी माझ्या बहिणीला भेटतोय. किशोर म्हणाला. जी सर, चला. असं म्हणत किशोर आणि बॉस हॉस्पिटलसाठी निघाले. या कथेच्या पुढे आता काय होते ते पाहूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.